विचार नाही झाला. सुंदर ते ध्यान उभे ठेवा
तत्समये श्री गुरवे नमः। हरी हरी जय जय राम कृष्ण हरी।
हरिदाई दिशा हरिचिया दासा हरिदाई दिशा हरिचिया दासा हरिदाई दिशा हरिचिया दासा हरिदाई दिशा भावे जैसा तैसा हरि एक भावे जैसा तैसा हरि एक हरि मुख गाता हर पल चिंता हरि मुख गाता हर पल चिंता नाही मातुता जन्म घेणे त्या नाही मातुता त्या नाही मातुता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे हरिमुख गाता हर पल चिंता हरिमुख गाता हर पल चिंता सच्चिदानंद रामदास बाबा सद्गुरु सच्चिदानंद गुरुदेव
हरीची आताचा हरिदाही दिशा भावी जैसा तैसा हरी एक हरिमुखी गाता हरपली चित्ता त्या नाही मागुता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तिची झाले अंगे हरिरूप झाले जाणीव हरपाले नेनने ते गेले हरीचे ठाई हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठल ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं धनवादितं गगनसदृशं ततोमस्यादि लक्षणम् एकं नित्यमेव ब्रह्मचरणं सर्वादि साक्षीभूतं भावतीर्थं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुनाथ महाराज श्रीपादनाथं गुरुराज वैरं मोक्षनाम ज्ञानदानस्य दक्षं कोटिक्षेत्र निवासी अनंतं नमामि वेद विद्यावरिष्ठं संत समर्थ श्रीपाद भगवान महायोग पीठ कट भीमरथ्या वरं पुंडलीकाय दातु मनीन्द्रे समादन्तिगिष्टं दमानन्तकं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ नित्यांची अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे राधा मेरी माँ तू अरे पिता मेरा घनश्याम राधा मेरी माँ तू अरे पिता मेरा घनश्याम दोनों के चरणों में मेरा तारकार प्रणाम दोनों के चरण
ज्यांना शांत देखील म्हणलं आहे ते संत देखील होते व श्रीमंत देखील होते असे म्हणजे एकनाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल. तरच वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आजचा पर्याय द्यायचा तो असा. आज संकष्ट चतुर्थी आणि त्या संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने माझ्यासारखे लेकीला ही कीर्तन रूपी सेवा दिली की आमचे हरिभक्त पारायण संतोष महाराज होईल व माझे प्रेमाचे मूर्ती हरिभक्त पारायण सद्गुरू जगदीश बाबा पाटील यांनी मला सेवा दिली म्हणून मी त्यांची खूप खूप आभारी आहे. हरिजिया दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरि एक हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे लागे वासनेच्या संकेतीची झाले अंगे हरिरूपा झाले जाणीव हरपले नेनोने ते गेले हरीचे ठाई हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. आई वडिलांनो, आज संकष्ट चतुर्थी. संकष्ट चतुर्थी का करावी मग? नवीन मुलांवरती संस्कार निर्माण व्हावे, जगात एकी निर्माण व्हावी आणि जीवनातला खरा आनंद प्राप्त व्हावा म्हणून संकष्ट चतुर्थी. विठ्ठल विठ्ठल. आज या ठिकाणी आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की बाबा रे संत गणपती कशाला म्हणले, संकष्ट चतुर्थी का करावी, एकनाथ महाराज शांत का होते, ते संत का झाले आणि ते श्रीमंत का होते. विठ्ठल महाराज संतांनी गणपती सांगितला. कोणता सांगितला? ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्याच अध्यायामध्ये पहिल्याच क्रमांकाची ओवी सांगतात. ओम नमोजी अध्याय वेदपती प्राध्याय जय जय स्व सौम्येत्यात्मरूपा देवा तुझी गणेशू अरे सकलात्मवती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. काय म्हणाले ते? ओम नमोजी अध्याय वेदपती प्राध्याय जय जय स्व सौम्येत्य आत्मरूपा. त्यानंतर काय म्हणतात? देवा अरे तूच गणेशू. देवा निर्गुण ब्रह्म आत्मरूपा. तो कसा आहे? निर्गुण आहे. तो सगुण आहे का? मग निर्गुण अशा भगवंताशी कशी सेवा करता येईल माय बाप? निर्गुण आपण सगुण देवाची भक्ती करतो. आज आपण सगुण देवाची भक्ती करतो, परंतु निर्गुण अशा भगवंताची कशी भक्त करते आहे? महाराज संतांनी कोणता गणपती मानला? आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे आत्माच गणेश सांगितला आणि हेच सत्य आहे. आत्माच गणेश सांगितला आणि आत्माच गणेश सांगितलं हे कधी कळेल आपल्याला? जेव्हा आपण ते सद्गुरूला शरण जाऊ, ते निज तत्व ते ज्ञान ते नाम घेऊ, तेव्हा ही गोष्ट उमगल्याशिवाय राहणार. मग त्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जावं लागतं. मग तो परमात्मा जर का निर्गुण आहे, मग त्या परमात्माचा निर्गुण असा भगवंत त्याची कशी सेवा करावी याचा विचार कधी आपण केला का? नमो अधिरूपा ओंकार स्वरूपा नमो अधिरूपा ओंकार स्वरूपा नमो अधिरूपा ओंकार स्वरूपा नमो अधिरूपा ओंकार स्वरूपा शिवाजी रूपा माय बापा शिवाजी रूपा माय बापा तुझ्या सत्तेने तुझे गुण गाऊ तुझ्या
चालतंय तर ते फक्त त्या भगवंताच्या सत्तेमुळे चालतंय. ते निर्गुण अशा भगवंताच्या सत्तेमुळे चालतंय. मग आपला विषय होता की बाबा रे, निर्गुण अशा भगवंताची सेवा आपण कशी करावी. निर्गुण अशा भगवंताची सेवा आपल्याला कशी करता येईल. सगळे संतांनी निर्गुण अशा भगवंताची सेवा केली महाराज, निर्गुण अशा गणपतीची सेवा केली. मग आपण ती केली का. ती केली. मग त्या निर्गुण अशा ब्रह्माला आपल्याला कसं पकडता येईल बाबा रे. त्याला काय करावं लागल. त्या सद्गुरूला शरण जावं लागल. महाराज माझ्या जनाईनी त्या विठ्ठलाला महाराज काय केलं. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हो गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर. धरीला पंढरीचा चोर. महाराज माझ्या जनावरांनी तो पंढरीचा चोर धरला. कसा धरला महाराज. हृदय बंदी खाना केला. ओ हृदय बंदी खाना केला. आता विठ्ठल कोणी येला. आता विठ्ठल कोणी येला. हृदय बंदी खाना केला. अहो आता विठ्ठल कोटीला. हो धरीला पंढरीचा चोर. महाराज माझ्या जनाबाईने तो विठ्ठल धरला. कुठे धरला. हृदय बंदी खाना केला. हृदयामध्ये महाराज तो हृदयामध्ये भगवंत आहे. तो हृदयामध्ये गणेश आहे. पण ते आपल्याला कधी समजेल जेव्हा आपण सद्गुरूला शरण जाऊ. ही गोष्ट आपल्याला समजल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल महाराज मग तो भगवंत नाही अशी जागाच रिकामी नाही. कारण विठ्ठल जळी स्थळी भरला. विठ्ठल जळी स्थळी म्हणला. रिता ठाव नाही पुरला. म्हणजे भगवंत नाही, तो विठ्ठल नाही, तो गणपती नाही अशी जागाच रिकामी नाही. विठ्ठल विस्तारला धनी. सप्तही पाताळे भरोनी. मानलं का हो. तो दिसला का आजपर्यंत आपल्याला. अहो त्या भगवंताला अहो रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. रंग नाही रूप नाही नाही वर्ण. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. रंग नाही रूप नाही नाही वर्ण. निरगुण निराकार तुझर गुरा. निराकार तुझ मुराया. निराकार
देखील एक स्त्री होती. त्या बाईने धरला, त्या संतनी धरला, त्या आईने धरला, त्या मातेने धरला. मग आपल्याला धरता येऊ शकत नाही का? अरे केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे आई वडिलांना. त्यासाठी आपल्याला सद्गुरूला शरण जावं लागतं. विठ्ठल म्हणजे तो विठ्ठल नाही, तो गणपती नाही, अशी जगात रिकामी नाही. कारण ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या हरिपाठात म्हणून गेले, बरला गण दाट हरी दिसे, कणाकणामध्ये बरला माझा रमाकांत. तो जर का चराचरामध्ये आहे तर मग तो हृदयात नसेल का? तो हृदयात नाही का? आहे. ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायामध्ये 3 क्रमांकच्या श्लोक मध्ये 4थ्याच क्रमांकाची ओवी बोलतात. तैसा हृदयामध्ये मी राहू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामो विषयावरी तरी मी तव सकळ देही. अरे ऐसे एक विचारू नाही, आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे एरवी सर्वांच्या हृदयादेसी. मी अमुका आहे ऐशी, जी बुद्धीस पुरे अहर्निशी. ती वस्तू कोण सांगितली? आपण सांगितली. की आपणच देव आहोत. हा अनुभव कधी येईल? आपण नचित ज्ञान स्वरूप आहे. हाच गेलं हे दुःख नवाय, आणि विषय ज्ञानी होय गगना. एवढा आपणच तो ज्ञान स्वरूप आहोत, आपणच तो परमात्मा आहोत, आणि आपणच तो गणपती आहोत. विठ्ठल विठ्ठल. आई वडिलांनो, माझे सद्गुरु दादा नेहमी आले की म्हणतात, वस्तुशी जाणू जाता, जाणण्याची वस्तू तत्वता. अरे जाणण्याने जाणता कैसा उरे. बघा आई वडिलांना उदाहरण द्यायचं ठरलं. माझं नाव साक्षी. साक्षी जर का साक्षीला बघायला गेली तर किती दिवसात सापडेल? आपणच जर का आपण पाहायला गेलो तर किती दिवसात सापडणार नाही. म्हणजे इथं उदाहरण द्यायचं का? आपणच तो ज्ञान स्वरूप आहोत, आपणच तो देव आहोत. मग देवच जर का मला बघायला गेला तर किती दिवसात सापडेल? देव पाहावया गेलो, देव पाहावया गेलो, तेथे देवाची होऊन ठेवलं. महाराज तुकाराम महाराज देव बघायला गेले, देव दिसला नाही, परंतु मीच देव होऊन आलो. दिसलं काय? फक्त गंगाचं पाणी
तीर्थ तेवढंच दिसलं, देव भेटला नाही, परंतु तेच म्हणतात की बाबा रे मीच देव होऊन आलो का? आपणाची देव होया गुरु, आपणाची देव होया गुरु, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु. माझ्या देह भाव पुरावी वाचना, माझ्या देह भाव पुरावी वाचना, आपणाची देव होया गुरु, आपणाची देव होया गुरु. अहो आपणची देव होय गुरु, अहो आपणची देव होय गुरु, अहो माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. अहो आपणच देव होय गुरु, आपणच देव आणि आपणच आई वडिलांना मग हे कधी समजत? महाराज तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये चैतन्य महाराज लाभले. अहो सत्य गुरुराय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडिले वाटे जाता गंगे स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर, भोजना मागती काय मागितलं? तूप पाव शेर पडिला विसर. का पडला त्यांना विसर? काय केलं होतं त्यांनी एवढं? का त्यांनी तूप पावशेर मागितलं माईबाप? याचा विचार कधी केला का आपण? का नुसतं खाण्याकरिता मागितलं रोटीला लावून? नाही ना. मग कशाकरिता मागितलं माईबाप? कशाकरिता? आई वडिलांनो आपण जेव्हा साधू संतांना शरण जाऊ, त्याच्या सद्गुरूंनी जी वाट सांगितली त्या जर का वाटेवर गेलो तर आजही देव आपल्या हृदयामध्ये आहे, आजही तो गणपती आपल्या हृदयामध्ये आहे, ही अनुभूती येते. विठ्ठल महाराज तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये चैतन्य महाराज लाभले होते, एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये जनार्दन स्वामी लाभले होते. मग आपल्या जीवनामध्ये कोण लाभलं का आजपर्यंत? दत्तात्रयांनी 24 गुरु केले महाराज. आता दत्त जयंती होऊन गेली, किती 24 गुरु केले. ते देखील आत्री ऋषींना शरण गेले, सगळे संत त्यांच्या गुरूंना शरण गेले. कारण देवापेक्षाही जास्त महत्व सद्गुरूला दिले. कारण निवृत्तीनाथांचा हात मस्तकी लागल्यावर ज्ञानेश्वर महाराजांना देवाची प्राप्ती झाली. ज्ञानदेव म्हणे चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माता हात ठेविला पुढे, बीजची वाहिले. मग कोणतं बीज? ते बीज आपल्याला प्राप्त झालं का नुसतं बीज म्हणायचं? उड्या मारून मारून नुसतं हरिपाठ करायचं, हरिपाठ काय कळत? मग कधी अनुभव येईल आपल्याला? जेव्हा आपण त्या सद्गुरूला शरण जाऊ, त्या मार्गाने जाऊ. मार्ग दावून गेले आधी, पंथे चालू जाता. अरे न पडे कुंठाळा कोटे काही. साधू संत ज्या मार्गाने गेले, संत ज्या मार्गाने गेले, अहो महाराज गणपती बाप्पा ज्या मार्गाने गेले, भोले बाबा ज्या मार्गाने गेले, माता पार्वती ज्या मार्गाने गेले, त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गुरु दाविली आवडा, अरे येऊनी विवेक तीर्थ तठा, धोनी मळकटा बुद्धीचा ते. सद्गुरूंनी सांगितलं ना, त्या नामाच्या वाटेवरती आपल्याला
पुढं काय होतं मनोमार्ग मनमार्गी गेला तो तेथे मोकळा मनमार्गी गेला तो तेथे मोकळा हरिपाठी लागला तोचे धन्य हरिपाठी लागला तोचे धन्य हरिमुखे माला हरिमुखे माला हरिमुखे माला हरिमुखे माला हरिपाठी लागला तोचे धन्य हरिपाठी लागला तोचे धन्य हरिमुखे माला मनोमार्ग गेला तो तीर्थाची मुकला हरिपाठ्य स्थिरावला तो चित मनाच्या मार्गाने गेलं तर रस्ता चुकल्याशिवाय राहणार रस्ता चुकल्याशिवाय राहणार नाही परंतु साधू संतांनी जी मार्ग वाट दाखवली मायबा साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने त्यांना गेलं तर गुंथा पडणार नाही विठ्ठल विठ्ठल मग सद्गुरु का करावे रे बाबा सद्गुरु केलेले काय होतं सद्गुरु कोणाला मानावं एकनाथ महाराजांच्या भागवतामध्ये श्रीकृष्ण खूप छान म्हणतात मंत्रतंत्र उपदेशती तर खर गुरु ऐते ऐकही जो शिष्यासी मिळवी जे सदवस्तू तयासी जमानी जे श्रीकृष्ण सद्गुरु काय याचा अर्थ मंत्रतंत्राचा उपदेश करणारे आज खूप गुरु महाराज तया गुरुमार्ग टेके तयाचा सुग्रवा देखे तरी तयाचा मंत्र शिके ऋणगे ज्याच्या ठिकाणी विशेष पाठ ज्याच्या ठिकाणी जास्त फॉलोवर्स महाराज हातभर दाढी बसायला गाड हा मनुष्य काय करतो त्या गुरुला शरण जातो व त्याचे मंत्र जपत बसतो मग बाबा रे खरा सद्गुरु कोणता मानला खरा गुरु कोणता मानला माय बाप अरे गुरु तो ही सच्चा जो शिष्य से कुछ ना मांगे अरे गुरु तो ही सच्चा जो शिष्य से कुछ ना मांगे अरे शिष्य भी कोई सच्चा ही अरे जो गुरु से कुछ ना गुरु शिष्य गुरु तो ऐसा चाहिए अरे जो शिष्य से कुछ ना मांगे शिष्य भी तो ऐसा चाहिए जो गुरु से कुछ ना मांगे असे जर का सद्गुरु जीवनामध्ये भेटले माय बाप तर जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल मग आई वडिलांनो मग तेच आपल्याला संत एकनाथ महाराज म्हणतायत की बाबा रे हरीची आसा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक हरी हरी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे हरी हा चार दिशांना नसून हरी हा दाही दिशांना सांगितला मायबाप हरी हा दाही दिशांना आहे मग कधी करायचा तो मी वैकुंठ नसे वेळू एक बांधवी बहीण दिसे परियोग्याच्याही मानसे पूर्ण जाय परी तया पाशी मी पांडवा अरे मी हरबलो दिवसवा जेथ नाम घोष परवा करीती मात माझे भक्त गाती म्हणजे भक्त गायला होता महाराज तर ते नामस्मरण जपत होता महाराज ते नामस्मरण करत होता माझे भक्त गाती जे ते त्याच्या मागं पुढं आहे ते म्हणतात मग दाविले जे नेते
ठाके पुढे उभा तो कसा आहे तर मागही आहे आणि पुढेही आहे महाराज आता हरी हरी आला हाता मग कैसी वयाची चिंता जर का हरी एकदा जर का हातामध्ये आला तर चिंता करायची गरज चिंता करायचीच नाही परंतु त्या हरीने जर का आपल्याला ओळखायचं असेल तर त्या सद्गुरूंना शरण जावं लागतं आणि तो हरी कसा आहे तर अभंगाच्या प्रथम चरणात प्रतिपादन करतात हरीची यादी हरीची यादासा रे दाहिनीच्या हरीची यादासा रे दाहिनीच्या हरीची आल्याचा हरी नाही दिशा बावे जैसा तैसा हरी एक हरी मुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे परंतु त्या हरीला जर का जाणून घ्यायचं असेल तर भाव हा खूप महत्वाचा आहे भावे गाते गीत शुद्ध करून या चित्त कधी शुद्ध व्हायचं आपलं चित्त कधी शुद्ध व्हायचं महाराज त्या गवळणीचं चित्त त्या हरीने चोरून नेलं होतं म्हणून त्या म्हणतात हरीने माझे हरिले चित्त 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 चोरी करतो परंतु माझे श्री कृष्ण चित्ताची चोरणी करतात विठ्ठल 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 विठ्ठल
माझे चित्त हरवून नेले, मी आता कशी घरा जाऊ. मग आपले चित्त हरीने चोरलं का कधी? कधी चोरलं? चोरलंच कसं माय बाप, आपल्याला हरीच कळालं नाही. मग तो हरी दाही दिशांना आहे असे संत एकनाथ मला सांगताय. माझ्या सद्गुरूंनी सांगितलं, मी माझ्या पदार्थ सांगत. माझ्या सद्गुरूंनी जे मला तत्व दिलं, ते नाम दिलं, त्या नामाचं आई वडिलांना मी काय करते, तर या सरळ मार्गावरती आहे, त्या नामाच्या वाटेवरती मी चालत आहे मायबाप. जे साधू संतांनी सांगितलं तेच मी तुम्हाला सांगत आहे. हरी हा दाही दिशांना आहे याची अनुभूती तर आपल्याला सद्गुरूंना शरण गेल्यावरच कळेल. हरिमुखी गाता हर बली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे. मग ते म्हणताय की बाबा रे, त्या हरीचं जर का नाम घेतलं, मग नाम कोणतं सांगितलं? ते ज्ञान सांगितलं. ते ज्ञान पैगा बरवे जरी मुनियाची आणावे तरी संताया सर्वस्वे. आई वडिलांना ते ज्ञान कोणतं? जे भोले बाबा जपत होते, जे पार्वती माता जपत होती, जे गणपती बाप्पा जपत होते, मग ते नाम आपल्याला प्राप्त झालं का? कधी कधी झालं महाराज? भोले बाबांनी माता पार्वतीने भोले बाबाला प्रश्न विचारला की बाबा रे, तुम्ही जगताचे जगन्नाथ आहात, मग तुम्ही कुणाची उपासना करता? तुम्ही कुणाची सेवा करता? वर डोळे दाखवून तुम्ही काय बोलता? कुणाची सेवा करता तुम्ही? भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. भजन करी महादेव. महाराज मग भोले बाबा काय जमत होते? नुसते ते भोलेनाथ भोलेनाथ त्यांचा उद्धार म्हणून झाला का? शिव 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 असं म्हणत होते का ते नुसतं? महाराज मग त्यांचा उद्धार का झाला? आई वडिलांनो, त्यांना देखील नामतत्व होतं. त्यांनी ते माता पार्वतीला दिलं. भोलेनाथांनी ते ज्ञान म्हणजेच ते नाम माता पार्वतीला दिलं. कुठं दिलं? शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कैसे श्री त्रिपुरारी सांगितले. जे महाराज शिरसिंधूचा असा परिसर निवडला, ते भोलेनाथांनी ते नाम पार्वती मातेला सांगितलं. महाराज गणपती बाप्पांना देखील ते नाम सांगितलं. मग ते नाम आपल्याला प्राप्त झालं का? त्या नामाने नामामृता पुढे कैसे अमृत बापुडे. महाराज त्या नामामृता पुढे हे अमृत देखील कडू वाटूस लागतं का? अहो कैसी नशा है हरि नाम की, अहो जरा पी करके देखो, अहो पी करके देखो, जरा पी करके देखो, कैसी नशा है हरि नाम की, अहो जरा पी करके देखो. महाराज दोन तपडीची दारू पिली तर रस्ता पुरत नाही चालायला. अरे जाम पर जाम क्या पीते हो, एक बार पियोगे तो सुबह उतर जाएगी. हरि नाम का प्याला तो पी कर दे, तेरी जिंदगी सवर जाएगी. विठ्ठल मग ते हरिनामाचा प्याला म्हणजे तर ते कोणता? मग ते ब्रह्मरसाचे ऊन सदा सदा विदा सांगितलं. आई वडिलांनो, ब्रह्मरस म्हणजे ते ज्ञान सांगितलं, ते नाम सांगितलं.
महाराज ब्रह्मरस घे काढा ब्रह्मरस घे काढा जिने पीडा वारेला जिने पीडा वारेला ब्रह्मरस घेऊ काढा घेऊ काढा. आई वडिलांना संतांनी काढा घेतला ब्रह्मरसाचा काढा घेतला आई वडिलांना. मग आपण कधी घ्यायचा? आपण कधी घेणार? त्या हरीला आपल्याला कधी प्राप्त करता येईल? मग त्या हरीला एकदा प्राप्त करून घेतलं आवडीने भावे हरी नाम घेसी ही चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती तो लक्ष्मीचा जाणत असे सखळ जीवनाचा तरी तो सांभाळ तुझं मोकली रवीचे नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे बाहेर संगीताचे एका जनार्दनी भोग प्रारंभचा हरी कृपे त्याचा नाश झाला. आवडीने जर म्हणजे भगवंताचं नाम घेतलं आवडे देवासी तो ऐक नामाचा उच्चार रात्रंदिवस. मनुष्य जर का अमृताच्या विहिरीत पडलाय मायबाप आणि तोंड दाबून बसला तर काय उपयोग? परी अमृत कुहा पडी जे तैसे आपण याचे कडिये काढी जायचे अर्थी काय विजय प्राप्तसी. मग तसेच भगवंत सांगताय की बाबा रे मी नाही अशी जागा नाही अर्जुना मी नसे ऐसा कौन उठाव असे. परी प्राण्याची दैव कैसे जे न देखती माते तरंग पाहण्या विन सुखती रश्मी वाटी विन देखती तैसे मीच ते मी न होती विस्मो. आई वडिलांना आपणच तर देव आहोत परंतु होत नाही आता बाहेरी मी आपण दिले. आता पण आणि बाहेर पण मीच आहे. आता बाहेरी मी आपण दिले जग निखल माझेची ओतले तया पैसे कर्म आडले तुम्हीची नाही म्हणते. बाबा रे असं कोणतं कर्म आडलंय? देव असून देव होत नाही. आपण स्वतः देव आहोत. आपण तर स्वतः ज्ञान स्वरूप आहोत भगवंत आहोत. कधीकडे जेव्हा सद्गुरूला शरण जाऊ ही वस्तू प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आवडे देवासी तो ऐक प्रकार नामाचा उच्चार मधी मधी असं सांगितलं का? अहो नामाचा उच्चार रात्रंदिन. आई वडिलांना ते भाव पाहिजे फक्त. देव प्रेमाचा भुकेला देव भावाचा भुकेला आहे. आणि आजी दुष्काळ दयाला आणि त्याचा दुष्काळ झालेला आहे मायबा. संत म्हणतात फक्त तो प्रेमाचा भुकेला आहे तो भावाचा भुकेला आहे. भाव का भूका हूँ मैं बस अरे भाव ही एक सार है. भाव से मिल बजे तो देवे हार है. भाव बिन कुछ भी
जो माझा होई अनन्य शरण तयाचेच निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मी जे त्या भगवंताला त्या सद्गुरूला अनन्य भावाने शरण जाऊ आई बाप पवित्र अशी गळ्यात तुळशीची माळ घाला त्या सद्गुरूला अनन्य भावाने शरण जर सद्गुरुजींनी तत्व देतील त्या नामाचं रात्र दिवस स्मरण करा आणि तेच त्या भगवंताला आवडतं आणि ती नाम जर का जपलं माझी मज झाली अनावर वाला माझी मज झाली अनावर वाला जसं तुकाराम महाराजांना तिथे ही अवस्था प्राप्त झाली होती महाराज सहज मी आंधळा अहो निज निराकार प्रंथे वृत्ती ही निवृत्ती झाली जनन दिसे तेथे अदृश्य त्याची झाले काही दृश्य जे होते अहो सहज मी आंधळा विठोबाला महाराज विठोबा आपला देखील दाता आहे परंतु कधी त्या सद्गुरु जवळ जर का आपण शरण गेलो कारण भगवंत त्या अर्जुनाला सांगतायत संत केवळ कृपेचे दीप संत जे माझे निज स्वरूप या लागी सतसंग फिटे पाप होती निष्पाप साधक निष्पाप करुणी साधकासी ब्रह्म तत्वे देती त्यासी ऐसे कृपाळुत्वे साधुसी जाण निश्चिंती उद्धवा उद्धवा अरे तू काय जाणून घे या संतांजवळ ते ब्रह्मतत्व आहे ते तू जाणून घे आणि ते जर का एकदा जाणून घेतलं तर मग माझी मज झाली अनावर वाचा आई वडिलांना तो विदेही अवस्था प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल जर का ते नामस्मरण जपलं तर पुन्हा जन्म नाही येणे ऐसे केले जन्म नाही येणे ऐसे केले आई वडिलांना माझ्या साधू संतांनी काय केलं तृणाग्नी मिळे समरस झाले आई वडिलांना माझ्या संतांनी माझं मरण काय केलं महाराज मी अमर आहे असा त्यांनी मला काय केला तर अनुभव आणून दिला तुका म्हणे येथे अनुभव प्रमाणे तुका म्हणे येथे अनुभवती प्रमाणे Thank you.
शब्दांचे गौरव काम नाही कारण तुका चाखोनिया सांगे मज अनुभव आहे असे शब्दांचे गौरव कामच नाही महाराज बोलाबोलीचं नाही मनामनीचं नाही साक्षात प्रॅक्टिकली आज सुद्धा गणपती आपल्या हृदयामध्ये आहे याची अनुभूती येते विठ्ठल आई वडिलांनो आणि असं जर का त्या हरीचं नाव घेतलं तर पुन्हा जन्म नाही असं एकनाथ महाराज दुसऱ्या चरणात प्रतिपादन करतात हरिमुखी गाता हरपणी अहो वासनेच्या संगे त्याची झाले अंगे हरिरूप आई वडिलांनो वासनेचं परिवर्तन करायला किती वेळ लागतो परंतु माझे संत श्रीपादोबा नेहमी म्हणायचे चांगला जर का विचार केला तर आज प्रत्येक माणूस देवाची भक्ती करतो प्रत्येक माणूस देवाची भक्ती करतो माई बाप परंतु भक्ती 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 काय सांगितली भक्ती महाराज 14व्या अध्यायामध्ये 26 नंबरच्या श्लोक मध्ये माऊली माऊलीचं ज्ञानोत्तराय म्हणतात तरी या विचार हित चित्ते भक्ती योगे माते सेवितो गुणाचे जाणू शके तरी कोण मी कैसी भक्ती अव्याभिचार काय व्यक्ती हे आगवेची निवृत्ती होवावी लागे तरी पारथा परियेसा मी थव एक आईसा रत्न किडाव जैसा रत्नाची तो पार्था अरे रत्न व रत्नाचे तेज जसे वेगळे नाही तसा तू आणि मी वेगळा महाराज घृत जरी थिजले घृताचे थिजले पण न मोडिता घृताची जाण करी नाटिता कांकन सोनीची ते घृत म्हणजे तूप तूप जरी आटलं काही झालं त्याला तरी ते ज्याप्रमाणे तूपच होय अर्जुना तसा अर्जुना तू आणि मी भिन्न भिन्न आहे परंतु तुझ्यातला आणि माझ्यातला आत्मा कसा सांगितला तर एक सांगितला खाली येऊन म्हणतात हो का तरंगुलानू परी सिंधुसी नाही भिन्नो तैसा ईश्वरडी मियानो वेगळा नोईची महाराज जसे नदी व नदीचे पाणी वेगळं नाही तसा देव आणि माणूस वेगळा नाही माणूस नसेल तर देव कळणार नाही आणि देव नसेल तर माणूस राहणार नाही विठ्ठल महाराज चांगला आणि बारीक विचार केला तर आज प्रत्येक माणूस देवाची भक्ती करतो परंतु जन्म मरण टाळण्यासाठी जन्म किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठोसी मग संतांच्या जाणत्याने सद्गुरूला शरण जायचं का नियंत्याने जाणत्याने जर का सद्गुरूला शरण गेलं तर माईबाप भेट म्हणजेच तो देव आपल्या हृदयामध्ये आहे तो गणपती आपल्या हृदयामध्ये आहे याची अनुभूती आल्याशिवाय राहणार महाराज पहिल्या नंबरचे वय माणसाला मरणाचे आहे मरणाचे हा देह कधी जाईल याची गॅरंटी मनुष्यन भंगूर माही भरवसा हरे सावध तोडावयाशा मनुष्यन क्षण हाची परावा विचार तरावया पारभव सिंधू जन्म मरणाची रहाटी आहे त्यातून सुटून जायचे आहे मग कसे सुटून जायचं
मरून गेले मग दालभ्य भ्रुसुंडी सारिके 14 चोकडा लंकापती तेही गेले मायबा. परंतु माझ्या संतांनी मला अमर बनवलं. मरण माझे मरुनी गेले गेले हो मरण माझे मरुनी गेले. माझे करुणी गेला मरण माझे मरुनी गेले गेले हो मरण माझे मरुनी गेले. राया वाजवावी खरे की पहा खोटे हे न मना देह माझा. मग बरवस कळेल कैचा धाक सकळी कहे आपले देवाची बरे तुका म्हणे खरे. तुम्ही सांगितलं आपणच स्वतः तो देव आहोत. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. मूर्ख नेनवर्ण संत चरण तुका म्हणे पहा शब्दाची हा देव. पण तुमच्यासाठी काहीतरी रीत आहे महाराज. त्यासाठी जसं महाराज एखादा धर्मवृक्ष लावायचा असेल तर त्याप्रमाणे आपण रीतीवाईज जातो. त्याप्रमाणे परमार्थात देखील रीत आहे महाराज. जसे दुधामध्ये लोणी तैसा देही चक्रपाणी जैशी उसाहा तो साखर तसा हृदयात हो ईश्वर. पण त्याच्यासाठी काहीतरी रीत. मी दुधामध्ये किती जरी बोट फिरवलं तर हाताला तुला लागणार. त्याच्यासाठी काहीतरी प्रक्रिया आहे. दूध तापून विरजण लावून त्याला रवीने ढवळावे लागेल. तेव्हा जाऊन कुठे महाराज मला लोणी मिळेल ते तूप मिळेल. मग भगवंताकडे इकडे येण्यासाठी काही ना काहीतरी रीत आहे. मग त्या रीतीवळी जर का गेलं तर ते हरी प्राप्त झाल्याशिवाय राहणार. तो हरी जसा एकनाथ महाराजांना काही दिशेला दिसला तसं आपल्याला दिसल्याशिवाय राहणार. याचा अनुभव आहे महाराज. कारण कामनी येथ मी बोलून गेले अनुभवाची प्रमाण प्रॅक्टिकली महाराज. फक्त या सर्कल मध्ये या सर्कल मध्ये आल्यानंतर माणूस देव झाल्याशिवाय राहत. परंतु हा सर्कल या सर्कल मध्ये आलं पाहिजे मायवा. ते काहीतरी देवाला प्राप्त करण्यासाठी साधन आहे. तेने साधती साधने तेने साधती साधने साधन तुटती भवाचे बंधन. यासाठी रीत आहे महाराज. आपल्या जीवनामध्ये सगळं काही आहे. धन दौलत पैसा प्रॉपर्टी जमाना आहे महाराज. परंतु जीवनामध्ये जर का सद्गुरू नसतील तर ते जीवन हे जीवन होईल का. मंडप आहे तोरण आहे वाजवती आहेत महाराज वराड आहे. परंतु नवरा नवरी नसतील तर उपयोग आहे का. उपयोग नाही. मग तसंच आपल्या जीवनामध्ये सगळं काही. पण जर का सद्गुरू नसतील तर जीवनामध्ये येऊन आपल्याला काय करायचं आहे. गुरु वाचून सापडे ना सोय गुरु वाचून
आपण त्या सद्गुरूला शरण जाऊ. कारण सद्गुरू वाचूनही सापडे ना सोय. सद्गुरू वाचून सोयच नाही महाराज. कारण सद्गुरू वाचनी नाम नये हाता. साधन साधिता कोटी गुणे. सद्गुरु शिवाय ते नाम प्राप्तच नाही महाराज. किती जरी साधन केले तरी उपयोग नाही. त्या रीतीवाईज जावं लागल. गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घालावी लागल. गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घातल्यानंतर त्या सद्गुरूला शरण जावं लागल. सद्गुरू जे नीज तत्व देतील ते नाम देतील. ते नाम जर का घेतलं तर तुकाराम महाराजांना जी अवस्था प्राप्त झाली होती. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. सुख घडोघडी वाढू लागे. आणि ते नामाचं जर का स्मरण केलं मुख हलेना कंठ हलेना जीवा स्मरेना राम राम हमारा जप पकडे हम बैठे आराम. ही अवस्था कधी प्राप्त होते जेव्हा सद्गुरूला त्या अनन्य भावाने शरण जाऊ. सुवर्ण मनी सोनिया हे कल्लोळ जैसे पानिया पैसा मज धनंजया शरण येतो. अरे धनंजया कशा प्रकारे मला शरण येतो. कशा महाराज सद्गुरूंनी जी वाट दाखवली त्या वाटेवरती जर का आपण गेलो तर गणपती हा आपल्या हृदयात आहे. गणपती तो निर्गुण ब्रह्म आहे. सकल जगाच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा तो गणपती मायबा विठ्ठल सच्चिदानंद जगदीश सद्गुरु सच्चिदानंद
मागुता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तिची झाले अंगे हरिरूप झाले जाणीव हरपले नेनन ते गेले हरीचे ठाई हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिमुखी गाता हरपली चिंता मागुता जन्म घेणे परंतु जन्म घेणे लागे वासनेच्या संगी आई वडिलांना वासना काहीतरी शिल्लक राहते माई बाप आणि शेवटच्या क्षणी ती जर का वासना जर का आली वासना वड्याळ गाय गड्यांनो वासना वड्याळ गाय वासनेचा संग होयंत काळी तरी तपोबळी जन्मोधरी जडवरत राजा हरणागर्भी गेला काला तो घातला वासनेने श्रीकृष्ण जन्म हिमालया तो श्रीकृष्णाची झाला देहांती सांगितलं माई बाप मग महाराज हे संतांनी हे नाम का जपलं अहो शेवटचा दिस गोड शेवटचा दिस अहो शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिवस होण्याकरिता ही सगळी कटाटोप मारा मग तो आपला शेवटचा दिवस कधी गोड होईल ज्या वेळेला आपण सद्गुरूला शरण जाऊ ते नाम घेऊ आपला दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही अभंगाच्या तिसऱ्या चरणात प्रतिपादन करतो जन्म घेणे लागे वासनेचा संगे जन्म घेणे लागे वासनेचा संगे जन्म घेणे
नीज तत्व समजून घ्या, तुमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलांनो, आतापर्यंत मी इथं जे काय बोलले ते माझ्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृतदाता, सद्गुरु सच्चिदानंद जगदीश बाबा, सद्गुरु सच्चिदानंद माझे नाईक यांच्याच कृपाशीर्वादाने बोलले. बघा, सूर्यासमोर काजवायचं असं काय उजेड पडेल, परंतु सद्गुरु अमृतदादांचे स्मरण करून इथे उभारली होती. मी जे काही बोलले ते माझ्या सद्गुरूंच्याच कृपाशीर्वादाने बोलले. मी इथं बोलणारे कोणीच नव्हते माईबाप, माझ्या तोंडातून बोलून घेणारे माझे सद्गुरू अमृतदादाच होते. आई वडिलांनो, आतापर्यंत मी इथे जे काही बोलले ते माझ्या सर्व संतांच्याच कृपाशीर्वादाने बोलले. बघा, आज खरंच मला खूप आनंद झाला, कारण आज इथे पखवाज दादांचे नाव आहे रणजित पाटील, आमचे उर्दुंगाचार्य रणजित पाटील व तसेच आमचे गायनाचार्य हरिभक्त पारायण संतोष महाराज भोईर व तसेच आमचे हरिभक्त पारायण गायनाचार्य नाव काय लक्ष्मण महाराज त्यांनी सुंदर अशा प्रकारे गायनाची साथ दिली व तसेच आमच्या हरिभक्त पारायण स्वातीताई महाराज गर्जे यांनी देखील सुंदर अशा प्रकारे महाराज कीर्तनाला साथ दिली महाराज. आणि तुम्ही तर खूप सुंदर साथ दिली माईबा, कारण तुम्ही जर नसते तर मी काय या मंदिराला सांगितलं असतं का, याला सांगितलं असतं. तुम्ही आहात म्हणून मी आहे महाराज. व तुम्हा सर्व संतांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी, माझ्या भाऊरायांच्या चरणी, माझ्या सद्गुरूच्या चरणी सेवा समर्पित करते. ज्ञानेश्वर जय विठ्ठल, जय हॅलो. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या परिचित असणाऱ्या हरिभक्तीपरायण साक्षीताई महाराजांनी सुंदर असे या ठिकाणी भगवंताची जी सेवा केली त्या सेवेबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आजचे अन्नदाते आहेत सोमनाथ बाबूराव पाटील खारघर. या